हॅलो, वेलकम टू ब्युटी इन बेसिक्स. आज माझ्याकडे जी 5-6 सनस्क्रीन आहेत त्या सगळ्याचा मी रिव्ह्यू टाकत आहे. तर सगळ्यात पहिलं हे लॅक्मेचं सनस्क्रीन स्टिक आहे. मला कुठलं तरी एक सनस्क्रीन स्टिक हवं होतं आणि लॅक्मेचं सगळ्यात मिनी पॅकमध्ये अवेलेबल होतं म्हणून मी हे घेतलं. पण या प्रोडक्टचा सनस्क्रीन म्हणून खरंच वापर काही असावा असं मला वाटत नाही. त्यांनी लिहिलं आहे SPF 50+ वगैरे, पण ह्याला वास इतका जास्त आहे आणि केमिकल्स आणि फ्रेग्रन्स ह्याच्यामध्ये जे काही भरून ठेवलेले आहेत, सो हे तर मी रेकमेंड नाही करणार. दुसरं सनस्क्रीन आहे हे ॲक्वालॉजिकाचं ग्लो प्लस डुई सनस्क्रीन, पपाया प्लस व्हिटॅमिन C. तर हे ओके आहे. पहिलं तर टिंटेड नाही आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी अशी एकदम थिक क्रीमसारखी आहे आणि ब्लेंड पटकन होतं, पण थिक आहे. थोडा वेळ लागतो ब्लेंड व्हायला, म्हणजे तुम्ही बघाल तर आता एवढा वेळ मला ते ब्लेंड करायला लागला. पण SPF 50+ आणि PA4 आणि UVA आणि UVB आहे, त्याच्यामुळे मी एकदम भारी हे एकदम रेकमेंडच करते असं नाही, कारण ब्लेंड व्हायला ह्याला थोडा वेळ लागतो आणि एकदम थिक कन्सिस्टन्सी आहे. तसंच दुसरं माझ्याकडे आहे हे हायलुरॉनिक ॲसिडवालं आहे टिंटेड सनस्क्रीन डर्मॅकोचं. तर तसं पाहायला गेलं तर हायलुरॉनिक ॲसिड SPF 60 आणि PA++++ असं सगळं आणि परत टिंटेड आहे, म्हणजे आयर्न ऑक्साईड ह्याच्यात असणार आहे टिंटेड असल्यामुळे, विच इज गुड, म्हणून हे मी घेतलं. पण सांगते तर आधी आपण ह्याची कन्सिस्टन्सी बघूया. तर हे असं थिक मूससारखं आहे आणि जेव्हा मी ब्लेंड करायला जाते तेव्हा इट टेक्स लॉट ऑफ टाइम टू ब्लेंड. आणि तुम्हाला दिसतंय व्हाईट कास्ट खूप जास्ती आहे, ती जाईल थोड्या वेळाने मी खूप रब केल्यानंतर. आणि एकदा हे का अजूनही ब्लेंड झालेलं नाही आहे ते माझ्या हातावर, इतका वेळ लागतो. आणि सकाळी जेव्हा आपल्याला घाई असते तेव्हा आपल्याकडे हे ब्लेंड करायला एवढा वेळ नसतो, पण एकदा ब्लेंड झालं की त्याचा जो फील आहे स्किनवरती तो अमेझिंग आहे. पण हे जेव्हा मी लावते तेव्हा मला कंपल्सरी ह्याच्यावर मेकअप लावावा लागतो, म्हणजे फाउंडेशन किंवा कन्सिलर, कारण एकच शेड अवेलेबल असल्यामुळे ते थोडंसं ग्रे पडतं. पण तुम्हाला थोडा वेळ असेल रोज असं ब्लेंड करायला, तर आता तुम्ही बघत असाल तर व्हाईट कास्ट तर नाही आहे जे मगाशी दिसत होतं, पण ते ब्लेंड करायला आपल्याला खूप वेळ लागला. तर अशामुळे मी हे म्हणजे एवढं चांगलं ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आणि हे असूनही मी कमी वापरते, कारण एकच शेड अवेलेबल असल्यामुळे थोडंसं डार्क जे आहेत मीडियम स्किन टोन त्यांना हे चालणारच नाही, पूर्ण ग्रे पडेल. मलाही अंडर आईजना आणि जिथे आहे तिथे ग्रे होतं आणि ब्लेंड करायला खूपच वेळ लागतो. आता पुढचं सनस्क्रीन आहे 52 संडेज. आता ह्याची कॅप मी हरवली आहे, पण हे माझं सगळ्यात आवडतं सनस्क्रीन आहे. पहिली गोष्ट हा असा स्प्रे आहे आणि डन, ब्लेंड झालं, नो व्हाईट कास्ट आणि झालं पण. आणि मेकअप वर लावलं किंवा खाली लावलं तरी काही फरक पडत नाही, मेकअपवर लावलं तरी मेकअप रिमूव्ह करत नाही. SPF 50+ आहे, UVA UVB आणि PA++++ आहे. तर हे 52 संडेजचं आहे आणि हे सगळ्यात महाग सनस्क्रीन आहे माझ्याकडचं. पण तुम्ही पाहत असाल तर असं एका मिनटात असं विदिन सेकंड्स ॲप्लिकेशन होतं आणि सन प्रोटेक्शनही चांगलं आहे. आता 2 आहेत जी डॉट अँड कीची आहेत. हे ऑइल फ्रीवालं त्यांचं जे व्हर्जन आहे मँगो, ते मी घेतलं. फ्रॅग्रन्स फ्री आहे, नो केमिकल्स आहेत, SPF 50+ ब्रॉड स्पेक्ट्रम आणि कन्सिस्टन्सी दाखवते. तर अशी एकदम रनी कन्सिस्टन्सी आहे, नो व्हाईट कास्ट आणि हे ऑइल फ्री व्हर्जन आहे त्यांचं जे मँगो सनस्क्रीन आहे ते. आणि डन, थोडंसं असं डुई ग्लॉसी फिनिश आहे आणि स्किनमध्ये निघून जातं, ते कळतही नाही आपल्या स्किनमध्ये गेलेलं. साधारण मीडियम मी म्हणते, कारण ह्याचा PA रेटिंग थोडंसं कमी आहे
आणि ऑइल फ्री आहे, हा एक त्याचा मोठा बेनिफिट आहे. ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते आहे किंवा पिंपल्स येतात, ऑइली आहे, त्यांच्यासाठी हे छान आहे. डॉट अँड कीचं हे स्ट्रॉबेरी टिंटेड सनस्क्रीन. पहिलं तर ह्याच्यामध्ये 5 शेड्स आहेत. मी दुसरी शेड ह्यातली घेतलेली आहे आणि त्याचाही तुम्हाला दाखवते. एकदम असं रनिंग आहे कन्सिस्टन्सी, नो व्हाईट कास्ट आणि ब्लेंडही पटकन होतं. आणि टिंटेड असल्यामुळे जेव्हा नो मेकअप लुक असतो किंवा एव्हरीडेचा, तर मला हे सनस्क्रीन लावलं त्याच्यावर बाकी काही लावायची गरज पडत नाही, ना कन्सिलर ना काहीच. आणि हे SPF 50+ PA++++ आहे. हे स्ट्रॉबेरी सनस्क्रीन आणि हे 52 संडेज, ही 2 सनस्क्रीन्स मी सगळ्यात जास्त वापरते.